दोन षटकाचा सामना असेल. शेवटचा सामना आपण बघतोय. एका साईडला बनसारवाडी टीम आणि दुसऱ्या साईडला साळोख टीम. दोन्ही जवळचे संघ आहेत, परंतु मॅच आहे. कोणता संघ सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघासाठी मी तर म्हणेन नाईटची रजनी शृंखला आहे आणि या नाईटच्या रजनी शृंखलेमध्ये खरं तर कमबॅक करावा लागेल. विजय प्राप्त करायचा असेल तर फलंदाजी देखील तितकीच ताकदीची करावी लागेल. चला बासवण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. गणेश आणि त्याच्या साथीला सुनीलला आपण बघतोय आणि लगेच क्षेत्ररक्षण लाभायचं. दोन षटकाचा खेळ असेल. डीजे एक होऊन जाऊ दे. धमाका बाया थैथया नाच. शेवटचा सामना पाचव्या रात्रीतील शेवटचा सामना, अंतिम सामना पाहायला मिळेल. शेवटच्या सामन्याची सुरुवात करूया. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव राजा म्हणजे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथे पहिला बॉल पहिल्या ओव्हरचा फटका चांगला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा पाहायला मिळतात आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचला आहे 2 या धावसंख्येवर. पहिला बॉल इथे समाप्त झालाय. टीमची टोटल 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. इथे बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार आणि पाहता पाहता खरं तर 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. फेकी चुकीची बॅकअप तितकं चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धाब्याने धावफलक फ्लाय होईल, जाण पोचल 4 या आकड्यावर. अगदीच चांगली धावसंख्या पाहायला मिळते टीम बनसारवाडी संघाकडून. गणेशला बॅटिंग करावी लागेल. अजय देखील चांगला फलंदाज आहे, परंतु सुनील लाजवाब बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. इथून हलकासा टॅप केलाय, फक्त दिशा दिले. कव्हर पॉइंट मध्ये बॉलला ढकललं. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि 2 धाबा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते. चांगले फलंदाज, दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर सुनील आणि गणेश अगदीच चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा सामना आहे, 2 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पंच खरं तर ऑफिशियल पंच आम्हाला पाहायला मिळतात सुनील चिमुकणे सर आणि त्याच्या साथीला संजयची बागमारे सर. दोन्ही चांगले पंचगिरी करत असताना सातत्याने पाहतोय, परंतु या मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. कोणता संघ जिंकेल देखील पाहणं गरजेचं आहे.
फुलटॉच बॉल हलकाशी दिशा दिलाय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस सीमा पार 4 रन चौकार. वाडीला पाहतोय इथून खरं तर चांगला बॉल. जसा बॉल टाकला तसा हलकासा दिशा द्यायची होती. फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं मैदानाच्या आतमध्ये. परंतु डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा सामना. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर फलंदाज ऑन साईडला गणेश, त्याच्या साथीला सुनील हा फलंदाज. हलकासा खरं तर टॅप केला बॉलला. चापट शॉट आणि या ठिकाणी पाहता पाहता 2 धाबा. तिसरी धाव घेतील जाईल का. आणि खरं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 3 धाबा कंप्लीट. इथून धाबा खरं तर चोरल्या जातात आणि 3 धाब्याच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले. पहिलं षटक समाप्त होत आहे. बरोबर ना. धाव फलकावर धावा लागले गेले 13 धावा. वंजारवाडी फिल्डर जो गेलाय पाणी घेऊन, तो पूर्ण सर्व खेळाडूंना पाणी दे म्हणजे आपण इथंच 5 वाजू पाणी पाजून काय बोलणार. चला पंच मॅच स्पीडअप करा. अजून एक इनिंग खेळायचा. 6 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोचले 13 या आकड्यावर. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. इथून 13 धाबे बनवल्या जातील का या बॉलिंग मध्ये. आणि चांगला स्पेल खरं तर पाहायला मिळेल. अजूनही पॉझिटिव्ह पॉइंट असेल टीम वंसारवाडीकडे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे गणेशची लाजवाब खेळी करत असताना परंतु डॉट बॉलची सांगता. हलकासा दिशा द्यायची होती. टॅप करायचा होता. मी तर म्हणेन कुठेतरी षटकार चौकात एखादा आला ना तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आला. आता 5 बॉल शिल्लक आहेत. इथे फटका चांगला आहे. कव्हर मधून बॉलला ढकललाय. कव्हर पॉइंट मधून लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमा पार 4 रन.
आला आणि नक्कीच शेवटचा बॉल प्रगतीपथावर असेल. या बॉलवर कुठेतरी धाव येणं गरजेचं आहे. गणेश शेवटपर्यंत तग धरून राहिलाय मैदानावर, परंतु हा बॉल इम्पॉर्टंट आहे. इथे हलकासा दिशा दिलाय, चांगली बॅटिंग गणेशच्या माध्यमातून. बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन, चौकार. अरुण वाघचौरे साहेब, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. चला अरुण वाघचौरे साहेब, आपण शेवटच्या इनिंग साठी तरी या, आमचा घसा बसलाय. 12 बॉल आणि बनवायच्यात 25 धाबा. अरुण वाघचौरे साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर माईक जोडा. नक्कीच संजय वाघचौरे सर तुमची वाट बघतात की कुठे येत अजून. बारा बॉल बनवायच्यात तर मात्र 25 धाबा. दोन फलंदाज मिलिंद आणि त्याच्या साथीला अमरला आपण बघतोय. आणि खरं तर एक ओव्हर साठी माझ्या समेत जोडले जातील या नाईट रजनी शृंखलेचे एक दमदार आयोजक अर्थात अरुणजी वाघचौरे सरांचं आगमन थोड्याच वेळात आम्हाला पाहायला मिळाला. आणि हीच 12 बॉल 25 ची गरज. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये सुनील सरिया मिलिंद आणि त्याच्या साथीला अमरला आपण बघतोय. पहिला बॉल डॉट. गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सुपर 6 साठी कोणता संघ पात्र होईल. नेक्स्ट बॉल. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक दूरवर्णाला वाडीश लॉंग अप मध्ये चांगलं शतरक्षण केलं जातं. एकच धाव घेतली जाईल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव संख्या धावफलकावर जोडली जाईल. इथून साळोख डी संघ विजय होईल की वंसारवाडी संघ विजय होईल. दोन्ही संघ जवळचे आहेत पाहिले तर.
खूपच जवळचे खरं तर आम्हाला पाहायला मिळतात आणि आज आम्हाला खरं तर तहसीलमध्ये असलेले कर्मचारी अर्थात सुरेश मुकणे साहेब या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजेच कुठेतरी एक चांगली भूमिका आम्हाला शेवटच्या मोमेंटला तरी पाहायला मिळाली. इथे खरं तर चांगला बॉल स्टँड इन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गणेश गोलंदाजी ट्रॅकवर. गणेश एक चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. शेवटचा सामना आहे. तब्बल 3 वाजून 22 मिनिटे झालेत. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल होता. हा देखील चांगला बॉल होता परंतु डॉट बॉलची सांगता. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गणेशला आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला त्यामध्ये 3 बॉल डॉट आलेत. 1 धाव स्कोर बोर्डवर लागले गेलेत. म्हणजे धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. चांगली बॉलिंग. मिलिंदला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं असेल आणि इथून स्प्रे त्या ठिकाणी उपस्थित आहे. लगेच घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. चला 12 प्रतिनिधी कोणी असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. एंटर व्हा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू फेकून झालेत आणि इथून खरं तर गणेश वाघमारे इथून कुठेतरी इंजर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडीसा दुखापतग्रस्त असल्या कारणाने शेवटच्या मॅचसाठी खरं तर थोडासा प्रॉब्लेम पाहायला मिळाला आणि नक्कीच ग्राउंडच्या बाहेर बसत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 4 बॉल इथून पाहायला मिळाले. 1 धाव फलकावर जोडली जातील. आता बनवायच्या त्या 24 धावा. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू प्रगती पथावर असेल आणि इथे धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव पाहायला मिळते. नेक्स्ट बॅट्समन योगेश. हा देखील चांगला खेळाडू आहे. बनवायचे 1 धाव अद्यापर्यंत खर्च केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. लाजवाब गोलंदाजी. जशी गणेशने गोलंदाजी केली ना त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजी केली. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत
आणि 24 धावसंख्येची गरज आहे. लाजवाब षटक राहिलं. 6 बॉल 24 ची गरज. खरं तर मिलिंदला स्ट्राईक देणं फार महत्वाचं होतं, परंतु स्ट्राईक मिळाली नाहीये. म्हणजेच साई चोक 24. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील आणि ती क्षमता आहे मिलिंदकडे. खरं तर मोठा फलंदाज आहे मिलिंद आणि त्याला ही मॅच जिंकवायची असेल तर बॅटिंग देखील तितकीच महत्वाची करावी लागेल. पहिला बॉल फुलटॉस बॉल, त्यावर फटका फसलाय आणि इथून बिग विकेट डाऊन. फलंदाज मिलिंद बॅक टू द डगआउट. बाया थैथया मॅच. महत्वाची होती या मॅच मध्ये. मॅच महत्वाची होती आणि त्या मॅच मध्ये खरं तर स्ट्राईक देणं गरजेचं होतं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे योगेश आणि त्याच्या साथीला कोण आहे निलेशला आपण बघतोय. आता खरं तर षटकारांची आतषबाजी करावी लागेल. फटका चांगला आहे. स्टेट ऑन द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं होतं. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या फिल्डरचा थ्रो अगदी चांगला पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या जवळून थ्रो इथपर्यंत फेकणं फार कठीण होतं सध्याच्या युवा तरुण पिढीमध्ये, परंतु हा थ्रो अतिशय चांगला पाहायला मिळाला आणि इथून मात्र कमबॅक करतोय टीम वंजारवाडी संघ. इथे आणखीन एक डॉट बॉल आला आणि चांगली कामगिरी. षटकातील मला तर वाटतं 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच धाव फलकावर धावा लागले गेलेत 3 धावा. अजूनही काय धाव संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून बॅटची कडा आणि बंजारवाडी टीम खरं तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. आता गणेश वाघमारेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होतं कारण नाईटची रजनी शृंखला आणि या नाईटच्या रजनी शृंखलेमध्ये पहिल्यांदाच गणेश वंजारवाडी हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्याचे स्वप्न आज पूर्ण होतील का? वंजारवाडी गावाचं नाव रोशन करण्यासाठी उतरला होता टीम वंजारवाडी, गणेश आणि पूर्ण टीम, आणि आज खरं तर तीच साध्य होत असताना पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल. फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक पकडला जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. शेवटच्या गाण्यावर खरं तर पंच आमच्या नाचायला लागले. गाणं तसा इथून मॅच विनर होत आहे. टीम आहे आजच्या दिवसातील सुपर 6 मध्ये जाणारा संघ ठरतो आहे वंजारवाडी टीम. आणि काय लाजवाब डान्स. चला थैथया नाचवा आता.